नमस्कार, कशा आहात? योगेश रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आजची रेसिपी आहे आपली फिश फ्राय. कशा पद्धतीने बनवतायत ते बघूया आपण. त्याआधी तुम्हाला नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुमचे वर्ष खूप आनंदात, सुखात व भरभराटीत जाओ ही माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे. तुम्ही नेहमी खुश राहा, मजेत राहा हीच अपेक्षा आहे माझी. आणि तुमचा सपोर्ट, प्रेम याच्यामुळे आपले चॅनल आता भरपूर पुढे जात आहे. त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी योगेश रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग बघूया कशा पद्धतीने ही रेसिपी तयार केलेली आहे. अगदी सोपी आणि चविष्ट आहे. खायला रेडी मसाला वापरून आपण ही फिश फ्राय केलेला आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे ज्या पद्धतीचा मिळत असेल मसाला त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकतात. बघा, छान खमंग आणि छान कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेतलेला आहे, जेणेकरून वरचं जे आवरण आहे ते खूप छान मस्त लागेल. ही फिश आहे, छान स्वच्छ धुवून घ्यायची तिला आपण, जेणेकरून त्याच्यातले जे घाण असेल ते निघून जाईल. फ्रेश पाण्यामध्ये धुतल्यानंतर आपण अशा पद्धतीने एका ताटात काढून घेतलेले आहे तिला. बघा किती छान सुंदर मस्त पीस आहेत आणि फ्रेश ताजी आहे ही फिश. त्याच्यासाठी आपण त्याच्यावर वरती हळद, लिंबू अशा पद्धतीने त्याला 5 ते 10 मिनटं त्याच्यावर लावून घेणार आहोत, जेणेकरून आतील घाण निघून जाईल आणि चवीला पण खूप छान लागेल. हे आपण अद्रक, जिरं आणि कोथिंबीर, हिरव्या मिरच्याची पेस्ट केलेली आहे. लसूण पण टाकलेला आहे आपण त्याच्यात. आता हे सर्व व्यवस्थित हळद वगैरे मिक्स करून घेणार आहोत, त्याच्यावर व्यवस्थित लावणार आहोत. स्वादिष्ट व रुचकर अशा पद्धतीने खमंग 5 ते 10 मिनटामध्ये होणारा हा प्रकार आहे. तुम्ही नक्की करून बघा. बघा, ती जी पेस्ट केली होती आपण हिरवी, ती अशी लावून घेतोय आपण त्याच्यावर. सर्व एक एक फिशच्या पीसेसवर आपण ती व्यवस्थित लावून घेणार आहोत. छान कलर पण खूप सुंदर दिसतोय. खूप सुंदर पद्धतीने तयार होते ही डिश. तुम्ही डायरेक्ट सुका पण हा मसाला वापरू शकता किंवा थोडंसं पाणी टाकून मग त्या पद्धतीने पण लावू शकतात. वरतून थोडंसं पाण्याचा हात लावला सुक्या मसाल्यावर तरीही चालतो, किंवा अशा पद्धतीने पण केलं तरीही चालेल. दोघं पद्धतमधून तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही करू शकतात. खूप छान आणि व्यवस्थितरित्या लावून घेत आहे आपण. हे बघा, रेडी पीसेस तयार झालेले आहेत आपले. वाटल्यास तुम्ही थोडं पाणी टाकून पण लावू शकतात, जेणेकरून ते व्यवस्थित दोघं बाजूने लागले जातील. अशा पद्धतीने आपलं वरतून फिश फ्रायला मसाला लावून तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर नक्की कमेंट्समध्ये मेन्शन करा. आता कढईत तेल गरम केलेलं आहे आणि आपलं हे तयार